एक मनुष्य मोठा देवभक्त होता. तो रोज 3 मंदिरात देवदर्शनास जाई. जाताना देवाला वाहायला काही फुले घेऊन जाई. त्याला प्रत्येक मंदिरासमोरच्या कुंडातून बुडी मारून स्नान करून मंदिरात जावे लागे. कुंडातून बुडी मारून बाहेर आल्यावर त्याच्या हातातील फुले दुप्पट होत. त्याने काही फुले हातात घेतली. पहिल्या कुंडात बुडी मारली व बुडी मारून आल्यावर फुले दुप्पट झाली. त्यातून काही फुले पहिल्या देवाला वाहिली. उरलेली फुले घेऊन तो दुसऱ्या मंदिराकडे फुले वाहायला निघाला. त्याने परत दुसऱ्या कुंडात बुडी मारली. त्याच्या हातातील फुले दुप्पट झाली. त्यातून त्याने काही फुले दुसऱ्या मंदिरात वाहिली. उरलेली फुले घेऊन तो तिसऱ्या मंदिराकडे फुले वाहायला निघाला. त्याने परत तिसऱ्या कुंडात बुडी मारली. त्याच्या हातातील फुले दुप्पट झाली. त्यातून त्याने हातातील सर्वच फुले तिसऱ्या मंदिरात वाहिली. त्यानंतर त्याच्या हातात काहीच फुले उरली नाहीत. त्याने तिन्ही मंदिरात समान फुले वाहिली. तर सांगा, त्याने प्रत्येक मंदिरात किती फुले वाहिली व सुरुवातीला त्याने किती फुले हातात घेतली? उत्तर कॉमेंटमध्ये लिहा.